नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. अस्सल मराठी या माझ्या यूट्यूब चॅनल आपले मनापासून स्वागत आहे. कोथिंबीर वडी बनवायची म्हणून बाजारातून खूप सारी कोथिंबीर घेऊन आले होते. कायमच कोथिंबीर आणल्या ती स्वच्छ धुवून निवडून एका डब्यामध्ये ठेवून देते, कारण भाजी आमटी करताना पटकन चिरून भाजी आमटीमध्ये वापरता येते. कोथिंबीर वडी बनवण्यासाठी कोथिंबीर मी छान अशी बारीक चिरून घेतली. आता एका मिक्सरच्या भांड्यात 5-6 मिरच्या, थोड्याशा लसूण पाकळ्या, 1 चमचा जिरे घालून मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे. छान अशा मिरच्या वाटून झाल्यानंतर एका परातीमध्ये चिरलेली कोथिंबीर घ्यायची. त्यानंतर चिरलेल्या कोथिंबीरमध्ये 4 चमचे बेसन, 2 चमचे तांदळाचे पीठ, नंतर अर्धा चमचा हळद, 1 चमचा ओवा, थोडेसे तीळ, चवीपुरते मीठ, वाटलेल्या मिरच्या आणि थोडेसे हिंग घालायचं आणि छान असं पीठ मिक्स करून घ्यायचं. छान असं पीठ मिक्स झाल्यानंतर थोडं पाणी घालून पीठ छान मळून घ्यायचं. पाहू शकता पीठ मळून झालं आहे. पीठ मळून झाल्यानंतर एक 10 मिनिटं असंच ठेवून द्यायचं आहे. थोडा वेळ पीठ भिजल्यानंतर एका चाळणीला तेल लावून पीठ छान थापून घ्यायचं आहे. थोडं पीठ घेऊन एकसारखं थापून घ्यायचं आहे. सगळीकडे छान असं पातळ पीठ थापून घ्यायचं आहे. सगळीकडे एकसारखे पीठ थापून झाले आहे. त्यानंतर आता एका कढईमध्ये पाणी घ्यायचं आणि पाणी गरम झाल्यानंतर त्याच्यावर चाळण ठेवून द्यायचे आणि थोडा वेळ 10 ते 15 मिनिटं छान असं पीठ उकडून घ्यायचं. 10 ते 15 मिनिटानंतर पाहू शकता छान असं पीठ उकडले आहे. पीठ थंड झाल्यानंतर त्याच्या वड्या करून घ्यायच्या आहेत. पाहू शकता आपण वड्या कापून घेतल्या आहेत. आता आपण या वड्या छान असे क्रिस्पी तळून घेऊया. एका वाटीमध्ये कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवून घ्यायची आणि एका प्लेटमध्ये खिरीच्या शेवाळ्या घ्यायच्या. एका पॅनमध्ये तेल तापायला ठेवायचे. तेल तापल्यानंतर वडी कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीमध्ये डीप करायचं आणि छान असे शेवाळ्या वडीला सगळीकडून लावून घ्यायच्या आहेत. त्यानंतर वडी तेलात तळून घ्यायची. शेवाळ्या लावल्यामुळे शेवाळ्यामध्ये वडी डीप केल्यामुळे छान अशी क्रिस्पी बनते. खायला पण छान क्रंची लागते. त्यामुळे वडी मी शेवाळ्यामध्ये डीप करून फ्राय करते. वडी छान ब्राऊन कलर येऊपर्यंत तळून घ्यायची आहे. वड्यांना छान असा ब्राऊन कलर आलेला आहे. अशी वडी केल्यास खूप क्रिस्पी बनते आणि खायला पण खूप टेस्टी लागते. पावसाळ्यात कोथिंबीर वडी चहासोबत खायला खूप म्हणजे खूप छान लागते. तुम्हाला माझी कोथिंबीर वडीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.